नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपलं सेशन कशावरती होणार आहे. ओके, आजचं जे आपलं सेशन होणार आहे त्यावरती इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग कशी करायची. जशी मी आता पिवॉट स्ट्रॅटेजी शिकवली त्याची आपण बॅक टेस्टिंग कशी करणार आहोत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहे. ओके, पण हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी काही इन्स्ट्रक्शन आहेत ते नीट ऐका. हा व्हिडिओ फर्स्ट टू एंड पर्यंत इन डिटेल बघायचा. जे तुमचे ट्रेडर मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा. ओके, आणि या व्हिडिओच्या सर्वात मेन नोट्स काढायच्या, इन डिटेल नोट्स काढायच्या. ओके, खूप थोडंसं बोरिंग आहे पण याच्या नोट्स काढायच्या, व्यवस्थित बघायच्या त्या नोट्स. मी काय करतोय, कसं टेस्ट केलंय, बॅक टेस्टिंग कशी केली आहे. ओके, इन डिटेल मध्ये एक ना एक गोष्टीच्या नोट्स काढायच्या. आता पिवॉट स्ट्रॅटेजी काय आहे इन डिटेल मध्ये मी तुम्हाला शिकवली आहे. ओके, तरी पण मी आय बटनवर लिंक देतो, एकदा पिवॉट स्ट्रॅटेजी पूर्ण बघायची, त्यानंतर हा व्हिडिओ बघायचा. त्यावेळी तुम्हाला इन डिटेल मध्ये हा व्हिडिओ समजणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. चला, आता आपण काय करणार आहोत, पिओ स्ट्रॅटेजी कशी यूज करायची. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण इन डिटेल होईल. ओके, आता आपण जर बघितलं पिओ स्ट्रॅटेजी. ओके, आता पिओ स्ट्रॅटेजी काय आहे, याला पिओट म्हणतात. वरचे जे असतात ते रेजिस्टन्स, खालचे जे असतात सपोर्ट. इन डिटेल मध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. आता आपण फक्त त्याची बॅक टेस्टिंग करणार आहोत. ओके, आता आपण व्यवस्थित लावलं, सेटिंग वगैरे व्यवस्थित केलं, इथं जायचं, व्यवस्थित सेटिंग करायच्या. काय करायचं, इथं जाऊन पहिले टाईप मध्ये फिबोनाची डेली टाइम फ्रेम चूज करायचे आणि इथं जवळजवळ 100च होतात. ओके, काही काही जसं फायर्स वरती जवळजवळ 150, 200, 365 डेच्या पण होतं. पण इथं ट्रेडिंग व्यू वरती फक्त 100 होत आहे. ओके, फक्त मागच्या 100 दिवसाचे दिसत आहेत. राईट, आपण बघितलं. जस्ट अ मिनिट, व्यवस्थित याचं सेटिंग वगैरे करून घेतो. ते वीड फक्त एक केली आहे मी, चेंज नाही होत आहे. ठीक, चला. आता मी व्यवस्थित इन डिटेल मध्ये सगळं पिवॉट लावून घेतले. आता हे जे आहेत, ओके, हे ब्लॅक कलरचे जे आहेत हे आहेत आपले पिवॉट पॉइंट्स. आता पिवॉट कसा येतो, काय येतो, इन डिटेल मध्ये मी स्ट्रॅटेजी मध्ये सांगितलंय. तो व्हिडिओ आधी पूर्ण बघायचा. ओके, त्यानंतरच हा बघायचा. ओके, आता आपण काय करणार आहोत की पिवॉट कसे काम करतात आपण बॅकला आणणार आहोत, त्याची बॅक टेस्टिंग करणार आहोत. ओके, आता मार्केट इथनं अप गेलंय, पुन्हा अप गेलं, इथनं निफ्टीचं लावतो, तुम्हाला अजून इझी जाईल. आता जास्त लोक निफ्टी करतात कारण याची मंथली एक्सपायरी बंद झाली. ओके, त्याला काढून टाकू एक मिनिट ड्रॉईंग. तर निफ्टीमध्ये गेलो. आता हे बघा, मार्केट इथनं अप गेलं, तर त्याच्या मागचा व्हाय काय आहे. अजून याची विड्थ वाढवून मंग्यात व्यवस्थित समजेल तुम्हाला. आता तो व्हाय काय, मार्केट इथनंच का अप गेलं, काय वाटतं तुम्हाला. या बरं बॅक टेस्टला कुठे पिवॉट राहिले का चेक करा. ओके, आता मागं आले, मार्केट ज्या दिवशी अप साईडला गेलं वन साईडला, म्हणजे मार्केटमध्ये इथे काय चालू होतं, मार्केटमध्ये इथे ऍव्हरेजिंग झाली नव्हती. ओके, आता ऍव्हरेजिंग फार महत्वाची असते. जर आपण इन डिटेलमध्ये बघितलं, जर मग मागं आलो, आता बघा किती पिवॉट फिल होण्याचे राहिले होते. हा एक पिवॉट, ह्या पिवॉटला मार्क करा. ओके, आता मग खाली अजून राहिले काही नाही. हा सुद्धा टेच झाला, हा सुद्धा टेच झाला. आता या बरं इकडे बघा बरं, आता मी काही बघितलेलं नाही. इन डिटेल मध्ये तुम्हाला शिकू राहिलं. अरे यार, एक मिनिट फक्त. तर मी काही बघितलं नाही, तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगतो. तर आपण बघितलं, तर हा जो पिवॉट पॉईंट आहे, हा एक. दुसरा पिवॉट पॉईंट हा काय अजून टेच झालेला नाही बघा. डायरेक्ट अप गेलं तर याच्यावर थांबलंच नाही. त्याच्या ऑर्डर काय आलंय, फिल झालेलं नाही. इन डिटेल मध्ये बघितलं. आता ज्यावेळेस मार्केट इथं टॅप झालं, इथं टॅप झालेलं, परत इथं वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. ओके, जसं अप गेलं, परत डाऊन साईडला इथे खेळलं थोड्या, परत खाली, परत खाली. ओके, आता हा झोन तयार झाला, ह्या झोन मध्ये मार्केट आलं व्यवस्थित. परत बघा तुम्ही वन साइड अप. आता बघा ज्यावेळेस इथनं अप गेलंय, आता हे प्युअर टेच झालेलं नाही, ध्यानात ठेवा. या प्युअरवरती मार्केटला यावंच लागेल. राईट, हे बघा, हे प्लॉट काय टेच झालेलं नाही, इथं मार्केटला यावंच लागेल. आता हे झालं अप साईडला चाललं, त्यावेळेस अजून मागे जाऊयात आपण. मिनिट, अजून मागे जाऊ, अजून मागे जाऊ. ड्रॉइंग एकदा डिलीट करतो. इथपर्यंत जात असते प्लॉट. आणि हाच प्रॉब्लेम आहे. आता इथनं जे वर गेले ते सुद्धा तेच आहे. आता बघा, ज्यावेळेस मार्केट खाली येत होतं, इथनं खाली येत होतं, बघा बरं किती पिवॉट राहिले होते. हा पिवॉट काय राहिलाय, हा टेस्ट व्हायचा राहिलाय एक. दुसरा कोणता आहे, इथलचा की काय व्हायचं राहिलाय, टेस्ट व्हायचा राहिला दोन. हा टेस्ट झालाय, हा तिसरा एक राहिलाय टेस्ट होण्याचा.
3 काय आता तुम्ही बघू शकता राईट. तुम्ही इन डिटेल मध्ये बघू शकता इथलचा एक राहिलाय तो टेस्ट व्हायचा राहिलाय. आता हे पहा जर एखादा पिऑट सोडला तर तो सपोर्टचं काम करतो. ओके म्हणजे काय आहे माहितीये का आता मार्केटच्या वेळेस अप चाललंय तुम्हाला सांगतो आधी. इथनं मार्केटच्या वेळेस अप गेल्यावरती बघा हा झोन होता. ह्या झोन मध्ये मार्केट जसं गेलं राईट या झोन मध्ये मार्केट गेलं इथून लगेच डाऊन साईड बघायला भेटले. काय होता हा प्युअर टेस्टिंग एरिया होता. जसं इथं मार्केट टॅप झालं त्यानंतर डाऊन साईडला मोमेंट परत हा जो पिऑट होता इथलचा. ओके तुम्ही बघू शकता हा जो पिऑट होता या पिऑटवरती मार्केट काय आलंय मार्केट टॅप झालंय बघा. हा जो पिऑट होता म्हणजे काय झालं होतं मार्केटमध्ये जी ऍव्हरेजिंग असते राईट ती ऍव्हरेजिंग झाली नव्हती. पण जशी ऍव्हरेजिंग झाली इथे मार्केट गेलं आता पिऑट पॉईंट फिल झाले. जसे पिऑट पॉईंट फिल झाले परत एकदा डाऊन साईडला आलं. ओके मग डाऊन साईडला आल्यावरती परत एकदा इथलची जी ऍव्हरेजिंग होती ती फिल झाली. ऍव्हरेजिंग झाल्यावरती परत एकदा अप साईडला मार्केट तिथनच निघाले. ओके म्हणजे मार्केटचं पिऑटचं काम काय आहे मार्केटमध्ये जी ऍव्हरेजिंग झालेली नसते राईट ती ऍव्हरेजिंग करण्याचं काम काय करतं मार्केट करतं. पिऑट इक्वल टू ऍव्हरेजिंग हे काय सांगतं जर अप साईडला मार्केट गेलं तर डाऊन साईडची ऍव्हरेजिंग करायचं काम हे पिऑट करतं. कारण बिकॉज फिबचं काम करतं म्हणजे फिबोनाची जी सिरीज आहे फिबोनाची सिरीजचं काम हे करतं. ओके आपण सेटिंग ती लावली आहे. ओके तर फिबोनाची सिरीजचं काम करतं. हे व्हॉलाटाईल होत नाही म्हणजे सर्गत खाली वर नाही. फिबोनाची लावली ते स्टेबल राहतं. ओके आता जसं मार्केट तिथे आलं त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं व्यवस्थित पिऑट फंड टेस्ट झाले. आता तुम्ही बघा परत एकदा आपण लावूया पिऑट स्ट्रॅटेजी. बघितलं आता ज्यावेळेस इथनं खाली आलं आता हे बघा हे पॉईंट राहिले होते राईट. आता हे पॉईंट मार्केटने काय केले ब्रेक केले. आता हे कशाचं काम करतं सपोर्टचं काम करतं रेजिस्टर. बघा इथं टॅप झालं परत अपसाईड पण खाली काही पॉईंट राहिले होते ना म्हणजे बघा इथंच एक पॉईंट आहे तो पण लावतो. बघा याला काढू आपण हा एक पॉईंट आहे. हा काय झाला होता फिल झाला नव्हता. ओके इन डिटेल मध्ये फिल झाला नव्हता. त्यावेळेस बघा काय झालं इथं व्यवस्थित मार्केट परत एकदा टॅप झालं इथनं खाली आलं राईट. हे सगळे सपोर्ट तोडले परत एकदा डाऊन साईडला आलं व्यवस्थित क्रॅच झाला. परत आता हा जो सपोर्टचं काम करत होता यांनी कशाचं काम केलं रेजिस्टन्सचं काम केलं परत त्यांनी खाली तोडलं. आता तुम्हाला सपोर्ट काय रेजिस्टन्स काय माहित नसेल तर परत जायचं तो इन डिटेल मध्ये व्हिडिओ बघायचा. त्याच वेळेस तुम्हाला समजेल मी सपोर्ट रेजिस्टन्स वरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलाय. त्याच वेळेस समजेल तुम्हाला की सपोर्ट काय रेजिस्टन्स काय बघा. आता यांनी काय केलं परत इथंच खेळायला लागलं मार्केट एक ट्रेंड लाईन परत एकदा ब्रेक केलं. ओके परत डाऊन साईड पण अजून काही ही ऑर्डर जी होती इथलची काय झाली होती व्यवस्थित फिल झाली नव्हती. ज्यावेळेस ती फिल झाली त्याचवरती अपसाईडला गेलं. ओके समजत असेल तुम्हाला आय होप खूप इझी करतोय ही स्ट्रॅटेजी खूप 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 इझी करतोय मी राईट. कारण बॅक टेस्टिंग स्वतःला करावं लागते मी तुम्हाला करून देतोय. आता जर बघितलं आता हा झोन आहे हा एक हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट हा काय झाला हा झाला झोन. त्या झोन मध्ये मार्केट बघा आता याला झोन टॅप करून घ्यायचं व्यवस्थित. पिवट काय करू बघा तुम्ही या झोन मध्येच खेळ जसं याचा प्रॉक्सिमल एरिया ब्रेक झाला प्रॉक्सिमल ब्रेक झालेला वन साइड अप साईडला मुवमेंट दिली. ओके हा झोन एरिया आहे राईट. याने काय केलं ही पिवट टेस्टच झाली नव्हती. आता हे झालं बँक निफ्टीचं. आता जर सॉरी निफ्टी निफ्टीचं आता आपण बघूया. मी तुम्हाला बँक निफ्टी का नाही सांगत आहे बँक निफ्टीमध्ये खूप जास्त व्हॉलेटिलिटी आहे त्यावरती कुठेतरी खालीवरती मुवमेंट होते पण ते सुद्धा एकदम परफेक्टली यूज होत तिला. आता जर बघितलं फिन निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस याला सुद्धा एडिट करतो याला काढून टाकतो एक मिनिट ड्रॉइंग. आता मी इथे पिऑट लावतो. आता बघा मागे या मागे एकदम एकदम मागे एकदम मागे या. इथून अप गेले त्यावेळेस कुठे होते आता बघा बरं का हा पॉईंट लावला एक पॉईंट. ओके व्यवस्थित अप गेले बघा नाही खाली आलं बघा इथं टेस्ट झालंय का नाही रनिंग झूम करा नाही झालं टेस्ट. ओके तर आता मी याला काय केलं याला मार्क केलं याला लॉक करा म्हणजे हल्ले नाही बाहेर निघून. आता बघा एक मिनिट परत खाली इकडे या इकडे या इकडे या. तर ज्यावेळेस खाली येत होतं मार्केट बघा 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 कुठे राहिले हो इथे एक राहिले पहिला पॉईंट व्यवस्थित बघा झूम झालं. मी अजून काही याची काय बॅक व्यवस्थित बघितली नाही तुम्हाला तुमच्याजवळ ऑन द स्पॉट करतोय बघा याला मार्क केलं. आता परत या इथं राहिला की एखादा ओ राहिलाय याला एक मार्क केलं. ओके याला मार्क केलं तर खाली या खाली या खाली या पुढे राहिला का राहिला 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 हे बघ याला एक मार्क केलं. इथे अजून एकदा याला एक मार्क केलं. हे बघा ह्या टेस्ट झालेलं नाही याला
टेस्ट म्हणजे काय, टॅप झालेलं नाही, त्याला व्यवस्थित टच झालेलं नाही. परत या, परत या, परत या, परत या, परत या, परत या, नाही. आता याला आपण काय करू, या पिवॉटला हाईड करूया. आता बघा, ज्यावेळेस मार्केट वन साइड अप गेलं, वन साइड अप गेल्यावरती तो बघ कुठं सपोर्ट घेतला. समजलं का? मार्केटने काय केलं, थोडी टाइम फ्रेम मोठी करतो म्हणजे इन डिटेल मध्ये समजेल. ज्यावेळेस मार्केटमध्ये इथनं रॅली आली, हे बघा तुम्ही, ज्यावेळेस मार्केटमधनं इथनं रॅली आली, अप साइड अप साइड अप साइड, ओके. आता ज्यावेळेस मार्केट इथनं खाली येत होतं बघा, हा काय होता, इथं ज्या ऑर्डर होत्या, ज्या पिओटच्या, ज्या पिओट पॉइंटच्या ज्या ऑर्डर होत्या, ओके, त्या काय होत्या, गुंतलेल्या होत्या. म्हणजे काय झालं, ऍव्हरेजिंग झालेली नव्हती. त्यांना ठेवा, ज्यावेळेस डाऊन साईडला येत होतं काय झालं होतं, इथं ऍव्हरेजिंग झालेली नव्हती. आता बघा, जसं इथनं अप गेलंय, हे बघा, जसं इथनं अप साईडला मार्केट गेलंय, व्यवस्थित अप, व्यवस्थित अप गेलं, अप गेलं, अप गेलं, जसं इथे ऍव्हरेजिंगला टॅप झालं, ऍव्हरेजिंगला टॅप झालेल्या मार्केटमध्ये डाऊन साईड चालू झाली. आता डाऊन साईड कुठे होती, सगळ्यात खालची पिवॉट बघा. आता हे दोन पिवॉट आहे, म्हणजे हा काय झाला, झोन झाला, डाऊन साईड, डाऊन साईड, डाऊन साईड. आता ट्रेड रिव्हर्सल कुठे झालाय पहा, डाऊन साईडला आता डाऊन ट्रेंड चालू होता, व्यवस्थित चॅनल पॅटर्न मध्ये मार्केट येत होतं. ओके. आता जसं चॅनल पॅटर्न मध्ये मार्केट येत होतं, चॅनल पॅटर्न मध्ये मार्केट येत असताना काय झालं बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, खूप मोठा व्हिडिओ होणार आहे, छोटा व्हिडिओ होणार नाही हा. आता हा जो चॅनल पॅटर्न होता, त्या चॅनल पॅटर्न मध्ये व्हिडिओ येत, मार्केट येत होतं. ओके. आता हा चॅनल पॅटर्न ब्रेक कुठं होणार, कुठं समजलं, हे सांगितलं आपल्या इथलच्या पिवॉट पॉईंट. हे बघा, इथे पिवॉट पॉईंट आहे, दिसला का? हा पिवॉट पॉईंट काय झालेला आहे, व्यवस्थित दिसेल तुम्हाला. हा पिवॉट पॉईंट टेच झालेला नाहीये. दुसरा कुठं आहे, दुसरा इथं आहे. हा काय झालेला आहे, टेच झालेला नाहीये. ओके. जसं मार्केट डाऊनला आले, आणि आल्या आल्या मार्केटमध्ये बघा, डाऊन 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 डाऊन, तर इथं आपल्याला समजतं, आता वेट असतो, पूर्ण वेट करावा लागतो. आता इथे टॅप झालं, टॅप झाल्या झाल्या व्यवस्थित आपल्याला समजलं, मार्केटमध्ये काय आल्या, ऑर्डर फिल झाल्या. जशा ऑर्डर फिल झाल्या, मार्केटने बुलिश इंगल्फिंग कॅन्डल इथं तयार केली. आता तुम्ही म्हणता बुलिश इंगल्फिंग आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ बघायचा. ओके. आता तिथे समजेल तुम्हाला बुलिश इंगल्फिंग काय आहे. ओके. जसं इथे मार्केट टॅप झालं, टॅप झाल्या झाल्या, 50% एरियावरती एंट्री भेटली, आणि त्यानंतरची मुवमेंट बघा. ओके. वन साइड मुवमेंट आली. सगळे लोक इथं म्हणत होते मार्केट डाऊन साइड देईन, माहित नाही का म्हणत होते. पण इथं जशा ऑर्डर फिल झाल्या, ऑर्डर फिल झालेल्या एकदम वन साइड मार्केटमध्ये बाईंग आली. का आली, कारण इथे काय झाली, मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली. मार्केटची काय होती, जी ऍव्हरेजिंग होती ती काय झाली, कुठेतरी कंप्लीट झाली. ओके. जशी ती ऍव्हरेजिंग कंप्लीट झाली, मार्केटमध्ये एक रिव्हर्सल ट्रेड भेटला. आणि पिओटचं काम काय आहे, मी तुम्हाला पिओट व्हिडिओ मध्ये सांगितलंय. पिओटचं काम आहे मार्केटला रिव्हर्सल पाठवणे. जर मार्केट अप जात असेल तर मार्केटला डाऊन साईडला पाठवणे, जर डाऊन येत असेल तर परत पॉईंट पकडून अप साईडला पाठवण्याचं काम कोण करतं, पिओट करतं. ओके. अजून इन डिटेल मध्ये बघूयात आपण. ओके. आता झालं हे, हे समजलं. आता डाऊन साईडला कुठं आला, आता डाऊन साईडचे ट्रेड, आता डाऊन साईडला ट्रेडला मार्केटला रेजिस्टन्स कुठे, हा झाला पाहिजे 26,803, तिथे काय गेलं नाही अजून. आणि 27,139चा, याच्या मागे काय पिवॉट जात नाही इथं. जर बघितलं आपण, आता हे बघ, हे जे पॉईंट आहेत, आता हे बघ, एक पिवॉट राहिला होता, दोन पिवॉट राहिले होते. ओके. आता मार्केटमध्ये जशी अप साईडला मुवमेंट आली, अप साईडला मुवमेंट आलेली व्यवस्थित तिथे टॅप झाले बघा, तुम्हाला दिसेल. पण व्यवस्थित तिथे टॅप झालं, टॅप झाल्या. जसं या पॉईंटला टॅप झालं, टॅप झालं डाऊन साईडला मुवमेंट काय दिसते इथं, इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्या मार्केटमध्ये, परत एक डाऊन साईड. आता तुम्हाला सर इथनं वर कसं काय गेली, हे बघा, तेही बघू. बघा इथनंच अप कसं काय गेलं, इथं आहे का, दिसतो की त्याचं पॉईंट राहिले बघा, दिसला का, त्याचा एक पॉईंट राहिला होता. याला अचानक ब्रेक केला, तो पॉईंट कशाचं काम करणार आहे, तो पॉईंट सपोर्टचं करणार आहे. आता तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित अजून कुठे आहे, अजून पॉईंट,
हे आदल्या दिवशीच होतं, हे दुसऱ्या दिवशी झालं. म्हणजे व्यवस्थित टेस्ट नव्हतं झालं. तर आपण बघितलं, हे बघा जसं टॅप झालंय परत एकदा वन साइड काढून टाकू एक मिनिट. झोन तयार झाला. तर झोन मध्ये बघ काय दिसतं. जवळजवळ पिवॉट स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं टेस्ट झालं परत up. आता जसं टेस्ट झालं अप गेल्यावरती बघा इथनं का खाली आलं तेही बघू, इथनंच का खाली आलं तेही बघू. झूम करा, टाइम मोठी करूयात आपण. हे बघ रेजिस्टन्स एक, हा टेस्ट झाला का नाही, डायरेक्ट मार्केट डाऊन साईडला गेलेलं आहे. गॅप डाऊन झाला त्याच्यापासून वरचे काढून काय दिसतंय समजलं का. झालं का टॅप तिथं, जसं टॅप झालं ह्या झोन मध्ये गेले गेले काय दिसतंय, डाऊन साइड मुवमेंट बघायचं. लिक्विडिटी एरिया स्वीप झाला, लिक्विडिटी एरिया जसा स्वीप झाला, बीओएस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर मार्केटची जशी डिजिटल लाईन ब्रेक झाली इथलची, त्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट आणि त्यानंतर सपोर्ट कुठे भेटला, डायरेक्ट तिथे. समजू राहिले का डोक्यात काय शिकवतोय, डोक्यात जाऊ राहिले का. ओके, जायलाच पाहिजे. आता बघा जसं इथनं खाली येत होतं तसं खाली यायला लागलं, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. जसं खाली येत होतं बघा, इथे आहे का पॉईंट, आहे आहे एक एरिया, त्याला करा बरं लॉक आणि याला हाईड करा. दिसलं का, टॅप झालं, परत एकदा उसळी मारलं डाऊन साईड इथे. आता जसं इथनं डाऊन यायला लागलं, इथं डाऊन यायला लागल्यावरती बघा पॉईंट नंबर एक, पॉईंट नंबर दोन, मार्केट काय करत होतं याला, मागे थोडं अजून माग्या 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 माग्या. आता मार्केटमध्ये काय झालंय, वन साइड बाईंग आली. आता हे जे रेजिस्टन्सचं काम करत होतं का, हे कशाचं काम करणार, आता सपोर्टचं काम करणार. म्हणजे ज्यावेळेस मार्केट इथनं खाली येईल, पहिला सपोर्ट, हा ब्रेक झाला, दुसरा सपोर्ट, तिसरा सपोर्ट, चौथा सपोर्ट आणि पाचवा सपोर्ट. शक्यतो इथपर्यंत जाईन, इथून डबल एकदा अप साईडला मुवमेंट मारायला पाहिजे. पण हा सपोर्ट आहे. त्यानंतर जर दुसरा सपोर्ट बघितला तर हा सपोर्ट आहे. तिसरा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल मार्केटला तर एकदम डायरेक्ट खाली क्रॅश डायरेक्ट. तरी मार्केटमध्ये क्रॅश आला तर मार्केटला डबल अप न्यायचं काम हे कोण करतं, टेक्निकलच करतं. त्यानं तेव्हा हे डोक्यात गेलं पाहिजे, एकदम फिट झालं पाहिजे डोक्यामध्ये. ओके, आता यानंतर आपण बँक एक्स बघूया. आता व्हॉलाटाईल इंडेक्स बघूया थोड्या, बँक निफ्टी, बँक एक्स, सिन्सेक्स. आता आपण सिन्सेक्स बघूया पहिलं, मग बँक एक्स कडे बघूया. तर सिन्सेक्स मधली गोष्ट तेव्हा थोडी टाइम फ्रेम मोठी करावी लागते. मोठी गेली का ते खूप गिचमिट काला दिसतो बघितलं. आता बघा कुठपर्यंत आहे. फायर्स मध्ये अजून आहे बरं का, फायर्स मध्ये खूप जास्त. तुम्ही 300 फायर्स जे ऍप आहे ना त्यामध्ये 365 सुद्धा तुम्ही डेज बघू शकता. ओके, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये फक्त 101च दिसतात. ओके, ज्यावेळेस मार्केटिंग डाऊन येत होतं, एक इथलचा टेस्ट नाही आला, दोन टेस्ट नाही आला. ओके, डाऊन साईड डाऊन साईड डाऊन साईड, तीन टेस्ट नाही आले. मागची बरं का, मागच्या डेची कॅन्डल, तीन टेस्ट नाही आला, लॉक करा. चार, ओके, पाच, सहा, खूप जास्त आहे. आता ज्यावेळेस अप चाललं होतं त्यावेळेस बघा बरं टेस्ट झालंय घेऱ्या, नाही, एक टेस्ट नाही आला, लॉक करा. ठीक आहे, तर डाऊन साईडला तर ते टॅप झाला, इथून का अप गेलं तुम्ही म्हणतात मग. राईट, आता इथं सुद्धा पीवॉटच असणार आहे बघा. ज्यावेळेस मार्केट इथून अप जात होतं का, आता इथे दिसत नाहीये ते. तुम्ही म्हणता इथून का अप गेलं, इथं सुद्धा इथालचं सुद्धा पीवॉटच असणार आहे. राईट, आता इथालचं जो अप गेलं ना, इथं सुद्धा एक पीवॉटच असणार आहे. इथालच्या पीवॉटचं 101% सांगतो, इथालच्या ऑर्डर फिल झालेलं नाही. हे फायर्स मध्ये चेक केलं, इथालच्या ऑर्डर फिल झालेलं नाही. ओके, आता जसे ऑर्डर फिल नाही आले हे इकडं त्यांना जप केलं. आता आपण हे पॉईंट मार्क केले, आता पीवॉटला हाईड करा. अजून राहिलं की एखादा पॉईंट चेक करा बरं. आदल्या दिवशीच आहे.
आता याला झूम आउट करा, सॉरी म्हणजे याला हाईड करा. आता बघा या इकडं, आता बघा डाऊन साईडला मार्केट येत होतं, जसं डाऊन साईडला आलं अप साईडला इथनं काय झाली हे बघा. आता तुम्हाला दाखवतो, आता तुम्हाला पिओटची मॅच दाखवतो. हे पॉइंट नोट करा, काय ह्या व्हिडिओ तीनदा तीनदा बघा, याच्याशिवाय ट्रेडिंग करता येणार नाहीये. सर्वांना सांगतो, हे व्हिडिओ समजल्याशिवाय काहीच नाही करता येणार कॉलला. व्यवस्थित हे व्हिडिओ समजले पाहिजे. ओके, आता बघा डाऊन साईड आली, इथं टॅप झालं. जसं इथं टॅप झाले परत एकदा अप साईडला मुवमेंट गेली. पिओट नंबर 1, पिओट नंबर 2, पिओट नंबर 3. ओके, आता हा 2 आला झोन. आता जसा हा झोन झाला, झोन मध्ये मार्केट टॅप झालं. टॅप झाले काय झालं बघा, जसं इथं टॅप झालं व्यवस्थित इथनं अप गेलं होतं. परत इथे एक बेरी सिंगल फिंग बनवली, सॉरी ही मुवमेंट बघा. राईट, आता जसं खाली आलं पिवॉट नंबर 1, पिवॉट नंबर 2, याचा झाला झोन तयार. झोन मध्ये मार्केट टॅप झालं परत एकदा अप साईडला मुवमेंट. काय जादू समजते का? ओके बघा, जसं इथं टॅप झालं, आय होप तुम्हाला समजत असेल. खूप इझी करतोय मित्रांनो, खूप इझी. ओके, तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा होईल. अजून आपल्या स्टॉक मध्ये जायचंय, स्टॉक मधलं इन डिटेल बघायचंय. ओके बघा, जसं डाऊन साईडला आलं, इथालची ऑर्डर फिल झाले परत एकदा अप साईडला. आता अजून एक जातो दाखवतो. हे झाले पिओट टेस्ट. ओके, आता परत एकदा पिओट लावतो. आता बघा बरं, आता ज्यावेळेस इथं टॅप झाल्यावरती मग खाली येत होतं, खाली येताना काय झालंय, रेजिस्टन्स नंबर, थांबा आता मागचे डिलीट करूयात आपण. ड्रॉइंग रेजिस्टन्स नंबर 1. ओके, आता खाली अजून खाली अजून खाली. रेजिस्टन्स नंबर 2 झाला झोन तयार. खाली व्यवस्थित खाली. काय दिसतंय, टॅप झाल्यावरती डाऊन साइड, आणि इथं काय दिसतंय अजून मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. हे बघा, समजत असेल आय होप तुम्हाला. मार्केटमध्ये काय झालेलं नाही, ऍव्हरेजिंग झालेली नाहीये. आता मार्केट जर ऍव्हरेज करायचं असेल तर सपोर्ट नंबर 1 75,200. 75,200 वरती काय व्हावं लागेल, मार्केटला टॅप व्हावं लागेल, आणि त्याच नंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटणार आहे. आय होप तुम्हाला समजतंय. ठीक आहे, समजायलाच पाहिजे. जसं टॅप झालं, टॅप नंतर परत एकदा मुवमेंट बघायला भेटेल. ओके, आता हे आलं, आता बँक निफ्टी. ओके, आता बँक निफ्टी मध्ये काय दिसतंय, सेम बँक निफ्टी सेन्सेक्स खूप व्हॉलटाईल आहे. आता तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ध्यानात ठेवा, ते पण सांगतो. ही स्ट्रॅटेजी पण तुमची सायकोलॉजी आहे. आता तुम्ही म्हणता सर ही मी बॅक टेस्टिंग केली आणि मला लगेच जमायला लागेल, नाही. बॅक टेस्टिंग झाली, जशी बॅक टेस्टिंग होईल, बॅक टेस्टिंग वरती काय करायचं, पेपर ट्रेड करायचे. तसे पेपर ट्रेड करताल, आणि ते पण A1 लॉटनी करायचे. खूप सारे लोक आहे, खूप सारे मुले आहेत, ते आता येतात तर मला मेसेज करतात की आम्ही 1 लॉट ना, आम्ही खूप खूप जास्त लॉटनी ट्रेड करतात. आणि ते खूप चुकीचं आहे. त्याने तुमची जी सायकोलॉजी आहे, ती सायकोलॉजी पूर्णतः खराब होणार आहे. ध्यानात ठेवा, पूर्ण एकदा सायकोलॉजी बिघडली की मार्केटमध्ये काही चालत नाही. मेन तुमची सायकोलॉजी आहे, तुमचा फोकस आहे, तुमचं डिसिप्लिन आहे. ओके, तुम्हाला मार्केटमध्ये डिसिप्लिन आणावं लागणार आहे. आणि डिसिप्लिनसाठी एकच पर्याय, बॅक टेस्टिंग, बॅक टेस्टिंग, बॅक टेस्टिंग. ओके, प्लस डिसिप्लिन. एक लॉटने ट्रेड करतो, 1 लॉटने ट्रेड करायचा. ओके, जवळजवळ एक लॉटने ट्रेड कमीत कमी मी तर म्हणतो 1 मंथ तरी करा. जोपर्यंत हे जमत नाही तोपर्यंत जास्त लॉट वाढवू नका, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीये. ओके, आता जे इंस्टाग्रामला इन्फ्लुएन्सर वगैरे ते खूप काही काही पण बघतात, तसं नाहीये मार्केट. ओके, मार्केट खूप खूप डेडिकेशनचा गेम आहे. खूप जास्त डोक्याने, खूप बॅक टेस्टिंगनी, खूप हार्डवर्कनी गेम करावा लागतो. ओके, तसं होत नाहीये. जस्ट लाईक अ प्ले, जसं तुम्ही एखादी गेम खेळता. ओके, जस्ट लाईक एक गेम, तुम्ही जशी कारची गेम खेळता, तुम्ही क्रिकेट गेम खेळता. ओके, तर त्यामध्ये सुद्धा
जसं तुम्ही बघा, आपण एखादी गेम खेळतोय, त्या गेम मध्ये आपण काय करतो, फर्स्ट लेवल जे असते आपला प्लेअर नॉर्मल असतो, पण जसं तुम्ही सेकंड लेवल जाता, थर्ड लेवल जाता, काय करता तुम्ही गेम मध्ये अपग्रेड करता, स्वतः जो प्लेअर आहे त्याला अपग्रेड करता. जसं पबजी खेळता, कोणती खेळता, तर तुम्हाला वेगवेगळे वेपन्स पाहिजे, तशी स्ट्रॅटेजी वेपनचं काम करते, पण त्याच्या सोबत तुम्हाला ती व्यवस्थित युजही करता आली पाहिजे, राईट. तुम्हाला ती एकदा यूज करता आली, व्यवस्थित तुम्हाला जमायला लागलं, तर त्या ऑटोमॅटिक गोष्टी व्हायला लागतात, राईट. ओके. आता त्यानंतर आता आपली आहे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये इथपर्यंतच आहे. आता बँक निफ्टीमध्ये खरं तर ते इथपर्यंत पाहिजे नव्हतं, व्यवस्थित जमलं असतं, पण ते येत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो ते. 104, 105 होतच नाही. त्याच्यावरती जातच नाही, तिथंच जातं, तिथंच गुंततंय. ओके. आता बघा, आता मार्केटमध्ये डाऊन साईड आली. हम्म? आता डाऊन साईड आली, इथून अप गेलाय, तिथून तुम्हाला 101% सांगतो, इथून सुद्धा पिवॉटचा सपोर्ट आहे. ओके. ही पिवॉट स्ट्रॅटेजी खूप 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 इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. ओके. आपण खूप सारे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज पण बघणार आहोत अजून. पिवॉट झाली, बॉलिंजर बँड झाली, EMA 9 झाली. ओके, यावरती सुद्धा मी अजून व्हिडिओज बनवणार आहे, राईट. पण आधी पिवॉट एक स्ट्रॅटेजी झाली, त्याची व्यवस्थित बॅक टेस्टिंग करायची, त्यावरती बघायचं. ओके. आता बघा, एक सपोर्ट नंबर 1 ज्यावेळेस खाली आलता त्यावेळेस डाऊन साईडला, सपोर्ट नंबर 2. ओके. आता हे बघा, नाही, हा नाही टच झाला. सपोर्ट नंबर 2 लगे लॉक करायचे बघा, लगे लॉक लॉक. तर ज्यावेळेस खाली येत होते त्यावेळेस बघा, आपण रेजिस्टन्सचा कलर बदलायचा. ओके. एक आपण रेड कलर ठेवायचा. ओके. एक, त्यानंतर 2. ओके. खाली तुझी टेस्ट कोणतं नाही आलं बघा बरं का. आता तुम्हाला मी याची सायकोलॉजी व्यवस्थित सांगतो. 2. आता खाली परत येत होतो, 3. ओके. परत खाली आलं, खाली आलं, खाली आलं, 4. खाली 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 वगैरे ते चालेल. पण व्यवस्थित एवढं टेस्ट म्हणावं असं झालेलं नाही. आता बघा, आता हे बघा, जशी इथनं डाऊन साईड येत होती मार्केटमध्ये, इथनं असं व्यवस्थित मार्केट पडत होतं खालच्या साईडला, व्यवस्थित येत होतं खाली. ओके. आता ज्यावेळेस खाली येत होतं, तर खाली येताना हे जे पॉईंट होते, पॉईंट नंबर 1, रेजिस्टर नंबर 1, रेजिस्टर नंबर 2, रेजिस्टर नंबर 3, रेजिस्टर नंबर 4, रेजिस्टर नंबर 5, हे जे पिऑट होते हे काय झाले होते, टेस्ट नव्हते झाले. ध्यानात ठेवा, हे पिऑट होते ते काय झाले, टेस्ट नव्हते झाले. आता टेस्ट करायचं काम आहे का नाही. ओके. ते आपलं काय टेस्ट करायचं काम आहे, राईट. आता बघूयात आपण, आता इन डिटेलमध्ये. आज ज्यावेळेस मार्केट इथनं आलं, परत एकदा इथं आलं, खाली यायला लागलं बघा. जसं खाली येत होतं, खाली यायची वेळेस सपोर्ट नंबर 1 प्लस इथलचा एक पिऑट, या काय झाला, एक झोन तयार झाला. बघा बरं का, इथनं खाली आलं, एक झोन तयार झाला, त्या झोनने काय केलं, सपोर्ट केला. आता इथलचा जो रेजिस्टन्स होता तो टेस्ट नव्हता झाला. बघा काय सांगतोय ध्यानात ठेवा, इथला जो रेजिस्टन्स टेस्ट नव्हता झाला, त्याने काय केलं, खालच्या साईडला लुटलं, परत इथं टॅप झालं, परत अप साईडला. हे बघा, इथं एक रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला काय आलं, टॅप नाही आलं. अजून इथं जो पिऑट आहे, हा पिऑट 91,013 53चा 73चा पिऑट टेस्ट व्हायचा राहिले. म्हणजे मार्केटमध्ये काय झालेलं नाही दिसत, ॲव्हरेजिंग नाही झालेलं आहे. समजते, आय होप तुम्हाला समजत असेल. खूप इझी करतोय बरं का, खूप इझी. इतकी इझी स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग कोणी समजून सांगत नाही, तितकं इझी करतो. अख्ख्या युट्यूबवरती जायचं बघायचं, राईट. हे समजलं इथपर्यंत, त्याला खूप काढून, राईट. आता याला इन डिटेल मध्ये अजून सोपं करूया. आता हे वरचे ठेवूया आपण, पिऑटला हाईड करूया. हे बघा, समजतंय. आता इथं काय झालंय, व्यवस्थित इथं जे पॉईंट आहे प्लस, आता बँक निफ्टी जे आहे, बँक निफ्टीमध्ये काय लागतं, पिऑट प्लस तुमची सायकोलॉजी, राईट. पिऑट प्लस तुमची सायकोलॉजी जी आहे, ओके, ती खूप महत्वाची आहे.
जसं डाऊन आल्यावरती तुम्हाला समजेल भाई इथं काय होतं व्यवस्थित लिक्विडिटी स्वीप एरिया होता. या लिक्विडिटी स्वीप एरियावरती मार्केट टॅप झालं. त्यानंतर व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली. हा जो सपोर्ट आहे तो डायरेक्ट 55,000चा. जर हा ब्रेक झाला तर डायरेक्ट मार्केट इथे येईल. ही जर लाईन ब्रेक झाली तर मार्केट खूप डाऊन लेवल परत एकदा अपसाईडला यायचं तर एक डाऊन एकदम स्ट्रॉंग अपसाईडला मुवमेंट मारतो. म्हणजे जरी अपसाईडला गेलं तर समजून घ्यायचं मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झालेली नाहीये. ओके. मार्केटमध्ये आता रिव्हर्सलला वेट करायचं. यानंतर बघूयात आपला एखादा स्टॉक. एक्झाम्पल आपण रिलायन्स बघूयात. जास्त व्हॉलॅटिलिटी असतात रिलायन्स बघूयात. मारुती सुझुकी बघूयात. मारुतीचं बघू पहिला. खूप मोठी कंपनी आहे मारुती सुझुकी. माझी आवडती कंपनी आहे. आता मारुती सुझुकी तेव्हा खूप थोडंच होत आहे. खूप कमी दिवसात होत. तुम्ही याच्यावरती बघा फायर्स एक ऍप आहे त्यावरती बघा. त्यावरती डिटेल दिसेल. एंजल वरती बघा त्यावरती पण डिटेल दिसेल एखाद्या वेळेस. काय माहिती दिसतं का नाही पण दिसेल तर पाहिजे. ज्यावेळेस मार्केट डाऊन येत होतं डाऊन येत वेळेस बघा. हे जास्त इंडेक्स मध्ये खूप जास्त परफेक्टली यूज होतं. मी तुम्हाला हे ना याच्यामध्ये पण दाखवतो. आपल्या फॉरेक्स मध्ये पण दाखवतो. युरो युएसडी मध्ये पण दाखवतो. सगळीकडे दाखवतो. अरे बघा. पहिला रेजिस्टर डाऊन येत होता त्यावेळेस दुसरा तिसरा राईट. आता हे झाले रेजिस्टन्स. आता पिवॉटला काय करू हाईड करू. आता याला हाईड केलं बघा. काय दिसतंय तुम्हाला अप साईडला ज्यावेळेस गेलं व्यवस्थित तिथं टॅप झालं त्यांना डाऊन साईड. ज्यावेळेस डाऊन साईडला आलंय तर आता कलर चेंज करायचा. एक सपोर्ट नंबर एक खाली येत होतं त्यावेळेस रेजिस्टन्स करायचं राहिलं. दोन कलर बदला. कलर आपण करूया ग्रीन. त्यानंतर याचा पण करूया ग्रीन. ओके आता ग्रीन केला. थोडंसं आहे ना नेटवर्क इश्यू आहे माझा ऍक्च्युली त्यामुळे होतं. ओके राईट. आता काय दिसतंय वरनं मार्केट डाऊन साईडला आलंय. जसं मार्केट डाऊन साईडला आल्या आल्या काय दिसतंय डाऊन साईड डाऊन साईड डाऊन साईड. पहिला इथं एक पिवॉट पॉईंट तयार केला बघा बरं का मित्रांनो. अप साईडला गेलं इथलचं एक काय होतं एक रेजिस्टन्स नंबर 1, रेजिस्टन्स नंबर 1, रेजिस्टन्स नंबर 2, रेजिस्टन्स नंबर 3. समजलं का. आय होप तुम्हाला समजा. खूप इझी करतोय डोक्यात जायला पाहिजे. याच्या नोट्स काढा व्यवस्थित. ओके. जसं इथे मार्केट आलं इथे आल्यावरती काय दिसतंय तुम्हाला. त्याला मी काय केलं एक सेलिंग झोन म्हणून कन्सिडर केलं. हा जो सेलिंग झोन आहे यामध्ये मार्केट जसं टॅप झालं परत डाऊन साईड. आता बघा सपोर्ट नंबर 1, सपोर्ट नंबर 2 व्यवस्थित तिथं मार्केट काय आलं टॅप झालं परत अप परत डाऊन परत अप परत डाऊन आणि व्यवस्थित इथे गेलं. आय होप समजतंय का. आता इथे एक रेंज तयार झाली. इथे मार्केट काय करतं एक रेंज बाउंड स्ट्रक्चर तयार करतं. रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये घेत राईट. आता याचा रेजिस्टन्स कोणता टार्गेट काय राहील याचं मारुती सुझुकीचं 14,242. इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटा. आणि इथे एकदा टॅप झालं परत डाऊन साईड लाईन इथे सपोर्ट घेणं मग अप साईडला मुवमेंट कुठेतरी बघायला आपल्याला यामध्ये भेटेल. हेच नाही तुम्ही कोणताही स्टॉक बघा. आपण आता दुसरा बघूया. दुसरं म्हटलं तर स्टॉक मध्ये जाऊयात आपण. व्यवस्थित स्टॉक्स आहे इथे किती पण स्टॉक आहे कोणता घ्या एखादा. तर डिक्सॉन घ्या. डिक्सॉन मध्ये जर बघितलं वीकनेस आहे. मार्केट पूर्ण गेलंय. आता इथे होतं मार्केट. आता व्हॉलेटिलिटी खूप आहे डिस्काउंट मध्ये खूप जास्त 100, 150, 200, 500 पॉईंटच्या मुवमेंट होता डिस्काउंट मध्ये. एक सपोर्ट नंबर 1 याला टॅप करा. आता याला दुसरा ज्यावेळेस खाली आलतं परत एकदा बघा. सपोर्ट नंबर 1, सपोर्ट 2, सपोर्ट नंबर 3. हा नाही आला.
पहिली लेन बघा काय दिसतंय, अपला गेले परत डाऊनला. आता इथे दिसतंय का बघा, एक मिनिट मागं नाही, इतक्या मागं नाही, इथपर्यंत आहे ना पिवॉट. एवढाच एरिया आहे ना पिवॉटचा, हा पूर्ण एरिया. त्याच्या नाही, त्याच्या मागे नाही पिवॉट. सो आपल्याला नाही बघता येणार त्याच्या मागचं. इथपर्यंत बघूया, इथून पुढे टेस्ट करूया. दिसलं का तुम्हाला? गेलं का ऑफ साईडला परत इथनं टॅबवर? आता बघा, ज्यावेळेस इथनं ऑफ चाललंय त्यावेळेस बघा इथं चाललाय. एक नंबर टेस्ट झालाय, परत इथं 2 नंबर टेस्ट झालाय. हे बघा इथं चौथा टेस्ट झाला. ज्यावेळेस इथनं ऑफ गेलाय, इथं एक टेस्ट झाला, तिसरा बघा अप साईड. याला काढून टाका एक मिनिट. दिसलं? नुसतं टॅप झालंय, इथं टॅप झालं, व्यवस्थित अप गेलं. इथनं अप गेलं मार्केट, इथं टॅप झालं, इथं टॅप झालं. पिवॉटला काय केलं? टेस्ट केलं. जसं टेस्ट केलं परत अप साईडला निघालं. ओके, आता रेजिस्टन्स इथनंच का खाली आलाय ते पण बघा. पिवॉटला सगळे पिवॉट टेस्ट करत करत गेलं. सो तसं काहीच नाही इथं. व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडवत मार्केट इथनं अप गेलंय. नाही तर एकही पिवॉट असं नाही की तो टेस्ट झालाय. प्रत्येक पिवॉट टेस्ट झालाय. अप साईडला पिवॉटच नाही, रेजिस्टन्सला पिवॉटच नाही राव व्यवस्थित. जर डाऊन साईडला जर आलं परत तर कुठपर्यंत देऊ शकतं? पहिला रेजिस्टन्स राहील याचा डायरेक्ट 11,500 रुपयाचा. दुसरा राहील 12,112 रुपयाचा. ओके, याला टेस्ट केल्याशिवाय मार्केट अप जाणार नाही. आज जर मार्केटला अप जायचं असेल तर मार्केट काय करल? मार्केट परत इथं येईल, व्यवस्थित याला टॅप करून परत अप जाईल. आय होप समजत असेल. डोक्यात जातंय का? खूप इझी करतोय मित्रांनो. ओके, आता दुसरं बघूयात आपण. आता जर दुसरा बघितला आपण तर त्यामध्ये परत स्टॉक मध्ये जा, डिस्काउंट काढून टाकू आपण स्टॉक्स मध्ये. आता HDFC घेऊयात. आता HDFC इथनंच का अप गेलाय? या इथे मागे परत बघा बरं. सपोर्ट नंबर 1 काय दिसतंय? टॅप झालं, अप गेलं. त्याच्यावर डाऊन साईडला मार्केट आलं होतं. डाऊन साईडला आल्यावरती मार्केटने काय केलंय? डाऊन साईडला मार्केट आलं होतं. डाऊन साईडला आल्यावरती त्याचा एक पिवॉट पॉइंट होता. तो काय राहिला होता? टेस्ट व्हायचा राहिला होता. जसं टेस्ट झालं, टेस्ट झाल्यावरती जसं मार्केट टॅप झालं, त्यानंतर अपसाईडला मुवमेंट. आय होप डोक्यात जात असेल. खूप इझी करतोय राईट. त्यानंतर परत बघा. ज्यावेळेस अप गेलं होतं त्यानंतर मला ज्यावेळेस डाऊन येत होतं, एक पिवॉट नंबर 1 टेस्टचा राहिला होता, पिवॉट नंबर 2 टेस्टचा राहिला होता. व्यवस्थित झालाय झोन तयार. काय दिसतंय तुम्हाला? मोठी टाइम फ्रेम, छोटी टाइम फ्रेम करतो मग अजून व्यवस्थित दिसेल. 45 मिनिटाची दिसलंय. काय दिसतंय? मार्केट आलं, टॅप झालं, सेलिंग झाली. इथं जे पिवॉट आहे त्यामध्ये काय झाली नव्हती? ॲव्हरेजिंग झाली नव्हती. आणि त्याच ॲव्हरेजिंगमुळे काय आलं? पिवॉट पॉइंट टेस्ट झाले नाही. आणि जसे ज्यावेळेस पिवॉट पॉइंटच्या ऑर्डरमध्ये टेस्टिंग आली, टेस्ट झाल्यानंतर डाऊनसाईड बघायला भेटली. आय होप समजत असेल. ओके, नोट्स काढायच्या. नोट्स नोट्स खूप महत्वाचे आहेत. त्याशिवाय ट्रेडिंगच्या नादी लागू नका. बॅक टेस्टिंग शिवाय डोकं लावू नका. ट्रेडिंग इज नॉट अन इझी गेम. राईट, आय होप समजते. अजून बघूयात. आता आपण थोडं युरो USD तिकडे जाऊयात. तुम्ही कुठे जा हवं एक मिनिटं. आधी तुम्हाला मी ना फॉरेक्स मार्केट कडलं US मार्केट कडे जाऊयात. हे काय आता? आपलं डाव जोन्स एडिट करतो याला. आता डाव जोन जे आहे त्यामध्ये बघूयात. डाऊ जोन्स मध्ये तर ॲव्हरेजिंगच नाहीये. खूप दिवस झाले. म्हणजे किती मोठा क्रॅश येऊ शकतो डाऊ जोन्स मध्ये विचार करा. ओके, आता डाऊ जोन्स आपण बघायला लागलो. ते ॲव्हरेजिंगच नाही. डाऊ जोन्सचा ॲव्हरेजिंग नंबर 1 नाही. ॲव्हरेजिंग म्हणजे डाऊ जोन्सचे जे आहे ते मला क्रॅश का वाटतं हे बघा. एक म्हणजे मार्केट जे आहे ते बबल सारखं झालंय फक्त. 2
फक्त एवढा टेस्ट झालाय, व्यवस्थित टेस्ट झाला, टॅप झालेले परत एक भाग, परत अपसाईडला मोमेंट. नंतर इथलचे टेस्ट व्हायचे राहिले होते, मार्केट खाली आलंय व्यवस्थित, त्याला टेस्ट केलंय परत अपसाईडला. रेजिस्टन्स जो होता त्या रेजिस्टन्स काही दिसतच नाही. सो त्यांचा रेजिस्टन्स होता, छोटा रेजिस्टन्स घेतला, परत डाऊन साईडला इथे सपोर्ट घ्या, परत जाऊ. सांगायचं तात्पर्य काय की मार्केटमध्ये कुठंच डाव जोन्स मध्ये जर बघितलं, इथं 45 मिनिटं टाइम बरोबर 4 आवर मध्ये सांगतो, डाव जोन्स मध्ये 46,000पर्यंत सपोर्टच नाही. पण डाव जोन्स ज्यावेळेस क्रॅश होईल, त्यांना ठेवा, डाव जोन्स ज्यावेळेस क्रॅश होईल त्यावेळेस डाव जोन्स डायरेक्ट इथे, आणि इथून मग एक स्ट्रॉंग सपोर्ट घेईन जर हा हाय ब्रेक करायचा असेल. डाव जोन्सला जो आत्ताचा हाय 51,500, सॉरी 52,000 रुपयाचा, जर तो ब्रेक करायचा असेल तर डाव जोन्सला 46,000 लिहून टॅबच करावं लागेल, त्याच डाव जोन्स ऑब्जेक्ट. ओके, जर बघितलं यानंतर आपण जर बघितलं तर कुठेही जाऊ, नॅसडॅक मध्ये जाऊ, नॅसडॅक मध्ये घुसले, सेम कॉन्सेप्ट. टाइम फ्रेम छोटी करायचं, ऍव्हरेजिंगच नाही. हे बघा, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. ज्यावेळेस इथं आले, इथं टॅप झालं राईट, त्यानंतर ह्या इथलच्या पिवॉटला फक्त टॅप झालं आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग अपसाईडला मुवमेंट. समजलं का? ज्यावेळेस खाली येत होतं पहिला पिवॉट घेतला त्याने, आता हे बघा ज्यावेळेस खाली येईल नाही, तर मी काय म्हणतो तुम्हाला, बाईंग मध्ये स्ट्रेंथ नाही, ते ह्याच कारण असतो. काय झालंय, पहिले अप गेलं, डाऊन आहे, पहिला एक रेजिस्टन्स एक सपोर्ट काय झालाय, टेस्ट झालाय. आता ज्यावेळेस याला ब्रेक करेल आणि डायरेक्ट जर बघितलं तुम्ही सपोर्टचं, तर तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, सपोर्ट जर बघितला तर हे बघा एकदम डाऊन साईडला आहे. नाही, सांगायचं तात्पर्य काय की जोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग टेस्टिंग येत नाही, ओके, जोपर्यंत मार्केटमधले एक ॲव्हरेजिंग होत नाही, त्या ॲव्हरेजिंगची एक स्ट्रॉंग टेस्ट होत नाही पिवॉट स्ट्रॅटेजीनुसार, तोपर्यंत मार्केट आउट साईडला जात नाही. तुम्ही कुठेही जा, मला ते मागचं याच्या मागे जात नाही जास्त, ते तुम्हाला अजून दिसलं असं. हे बघा, आणि याला थोडीशी मोठी टाइम फ्रेम लावतो 4 आवरची, इन डिटेलमध्ये इन डेप्थ दिसले का, हे सपोर्ट आहे, आणि डायरेक्ट सपोर्ट 21,000चा दाखवते. म्हणजे किती मोठा क्रॅश वाटतो हा. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर मार्केटमध्ये काय ॲव्हरेजिंगच नाही, सॉरी स्ट्रेंथच नाही. स्ट्रेंथ नसल्यामुळे काय होतंय, मार्केट अप तर जाते पण ती टिकू शकत नाही, बाहेर डायरेक्ट येतं. आणि जे मोठे ट्रेडर इन्स्टिट्यूशनल ट्रेडर आहेत ते कशावरती बघणार, ते मार्केटची ॲव्हरेजिंग चेक करणार. मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झाली नाही तर मार्केट काय करणार, ज्यावेळेस याला टेस्ट करेल इथलचा पॉईंट 20,000 21,000चा झोन, त्यावेळेस नॅसडॅक सुद्धा अप जाईल. जर आपण फॉरेक्समध्ये घुसलो, फॉरेक्समध्ये अजून परफेक्ट घेऊ. आपण फॉरेक्समध्ये गेलो, फॉरेक्स दाखवतो युरो युएसडी मध्ये बघा, काय तेच आहे ना. आता युरो युएसडी मध्ये परफेक्ट समजेल ना, एकदम खतरनाक समजेल युरो युएसडी मध्ये. आता हा जो क्रॅश होता, आता मार्केट पूर्ण अप गेले, अजून मोठी टाइम फ्रेम होतं 1 डेज, मार्केट डायरेक्ट वन साइड अप गेले बघा. हे आता इथं किती पिवॉट खाली राहिले असतील, आणि पिवॉट मध्ये जिथं खाली येईल त्यावेळेस तिथं टॅप होईल ना. आता इथं थोडे पिवॉट टेस्ट झाले, बघितलं असेल ते तुम्हाला दाखवतो मी, छोटी टाइम फ्रेम 1 आवरची टाइम फ्रेम लावतो. ज्यावेळेस डाऊन साईडला मार्केट आलं, डाऊन साईडला आल्यावरती काय झालं, इथलचा राहिला, इथलचा टेस्ट झाला, इथलचा टेस्ट झाला, इथलचा टेस्ट झाला, ते टेस्ट नंबर 1, सपोर्ट नंबर 1, जाड करतो सपोर्ट तुम्हाला अजून व्यवस्थित. सपोर्ट नंबर 1 अप गेला, अप गेला, अप गेला. सपोर्ट नंबर 2 त्याची झाली लिक्विडिटी फिल, समजलं, अप गेला, अप गेला, इथपर्यंत आला, खाली येत होता, खाली येत होता, राहिला, त्याचं काम संपलं. त्याला 1 मिनिट काढू, दिसलंय, टाइम फ्रेम मोठे लावले.
4 आवरची टाइम फ्रेम लावली. आता काय दिसतंय मित्रांनो, जेव्हा डाऊन साईडला खाली मार्केट आलं, डाऊन साईडला आल्यावरती काय झालं बघा बरं. डाऊन साईडला आलं, इथं टॅप झालं, एक हॅमर कॅन्डल बनवली, त्यानंतरची मुवमेंट आली की ना स्ट्रॉंग मुवमेंट. आता किती मोठी मुवमेंट आहे त्या सपोर्ट नुसार हे बघा. तर तुम्ही मुवमेंट बघितली, जवळजवळ 1% ची मुवमेंट आपल्या इथे बघायला भेटली, राईट. 0.96%ची खूप मोठी मुवमेंट आहे, खूप मोठी पिप्स यांनी कॅच केली. आता जर आपण बघितलं, आता इथून खाली ज्यावेळेस येत होतं त्यावेळेस बघा बरं इथं कुठे रेजिस्टन्स होता का, जिथनं खाली आलं ते सुद्धा. आता वर एक रेजिस्टन्स आहे, 2-3 आसपासचा रेजिस्टन्स नंबर 1 फक्त टॅप झालंय त्या रेजिस्टन्स वरती, हे बघा. इथनं अप गेलंय, फक्त काय झालंय, टॅप झालंय, आणि त्यानंतर फक्त डायरेक्ट मुवमेंट. म्हणजे काय आलंय, व्यवस्थित ऍव्हरेजिंग झाली. आता ऍव्हरेजिंगला जसं टॅप झालं, डाऊन साईडला मुवमेंट. सेम आहे, काही अवघड नाही, खूप खूप इझी स्ट्रॅटेजी. परत इथं आलं तुम्हाला 101% सांगतो, इथे सुद्धा एक पिवॉट स्ट्रॅटेजी असणार आहे. सॉरी, इथे एक सुद्धा पिवॉट खाली असणार आहे. इथं जो पिवॉट होता डायरेक्ट वन साइड बाईंग आलती ना, त्यामुळे इथलची सायकोलॉजी काय सांगते, इथं टॅपच झालं नाही. जर इकडे आले तुम्ही तर अजून व्यवस्थित सांगत नाही बा. हिची ऑर्डर आहे का, ऑर्डर ते व्यवस्थित फील नाही आलं, त्यामुळे मार्केट परत तिथे आले ऑर्डर, परत वन साईडला मुवमेंट. म्हणजे काय सांगते पिवॉट, काय सांगतो की जे ऍव्हरेजिंग पॉइंट आहे, मी काय पिवॉट म्हणतो, मी असं सांगतो की मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली आहे की नाही. जर ऍव्हरेजिंग नसेल झाली तर तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, माझ्याकडे आल्यावर मी टेस्ट करून काय करेन, मार्केटला पुढच्या साईडला ढकलेल, हे पिवॉट आपल्याला सांगतो. ओके, आय होप यू समज, आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, त्यानंतरचा पॉइंट, क्रिप्टो, बीटी, यूएसडी, बिटकॉइन. बिटकॉइन काय सांगतोय ते बघा. अर्धवट डाटा येतोय असं बघितलं का, आता इथं दिसतच नाही इकडे काय. असं होतं बघितलं का, व्यवस्थित नीट डाटा येत नाही डिटेल मध्ये. आता इथनं का खाली आलं तुम्हाला तेही दाखवतो. जितकी जितकी व्हॅल्यूम असणार इंडेक्स, तितकं परफेक्टली मार्केट यूज होतात. इथनं खाली आलो, खाली येत होतं, खाली येत होतं, खाली येत. रेजिस्ट्रेशन नंबर 1 बंद झाली, अब गेलो, अब गेलो, अब गेलो. नंबर 2, 3, जसं अब चाललं त्यावेळेस बघूया. सपोर्ट नंबर 1, अरे यार फाइल डिलीट करावं लागेल, असं काय हो राहिलं. रेजिस्ट्रेशन नंबर 1, हा एक टेस्ट व्हायचा राहिला. 2, अब चाललं त्यावेळेस बघूया. 1, अजून मार्केट चालू आहे, टेस्ट करायला यायचंय. आता जर बघितलं तुम्ही, अजून चालू आहे मार्केट, ते काय संपला नाही. आता जर मार्केटला खाली यायचं असेल, मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल, आणि बिट इथूनच सपोर्ट घ्या ना. बघा तुम्ही, जवळजवळ 100% 70% चान्सेस आहे की इथूनच सपोर्ट घ्या. तिथे सपोर्ट घेईन आणि डायरेक्ट हे टेस्ट करायचं 68 लेवल. 68 त्याचा पहिला राहील तो 65. हे टेस्ट झाल्याशिवाय मार्केट अप जाणारच नाही. सिम्पल आहे, काही अवघड नाही, खूप इझी करतोय, राईट. काय ध्यानात ठेवायचं फक्त, ध्यानात काय ठेवायचं, जोपर्यंत मार्केट जे मागील पॉइंट टेस्ट करायला येत नाही, आणि ज्यावेळेस ते टेस्ट होतात त्यावेळेस मार्केटची काय होते, ऍव्हरेजिंग जी आहे ती कम्प्लीट होते. ओके, आणि ज्यावेळेस ती ऍव्हरेजिंग कम्प्लीट होते त्याच वेळेस पिवॉट हा टेस्ट झालेला असतो. त्याच वेळेस मार्केटमध्ये जे बायर आहेत, ओके, ते काय असतात, इंटरेस्टेड असतात, राईट. तोपर्यंत जे इन्व्हेस्टर आहेत
ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, हे डोक्यात ठेवा. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वात इम्पॉर्टंट, तुमचे जे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके. थँक्यू सो मच.